तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी बसावे तुझ्या दासबोधासी वाबोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या समस्त श्रोतवर्गाच्या हृदयस्थ परमेश्वराला सादर प्रणाम. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रविवार, कार्तिक शुद्ध तृतीया. आज आपण बघणार आहोत की आपण कालचा जो बघितला अनिर्वाच्य समास, जो 10वा समास आहे, दशक 6व्या मधला देवशोधन दशक आहे आणि 10वा समास अनिर्वाच्य निरूपण, ज्याचा वाणीने आपण उच्चार करू शकत नाही किंवा वाणीने उच्चार केल्यानंतरही ज्याचं स्वरूप आपल्याला पूर्णपणे आकलन होत नाही, असं जे ब्रह्मतत्व आहे त्याचं निरूपण समर्थ इथे करतात आहे आणि वारंवार ते समजावून सांगतात आहे. बरं, समजावून सांगताना ते म्हणतात आहे की आपल्याला वाणीचा काही ठिकाणी उपयोग करावाच लागणार आहे. शब्दांचा उपयोग केल्याशिवाय आपण ते समजावून तरी कसं सांगणार आहे. कारण मला खूप आनंद झाला आणि मग मला आनंद सांगताना मी तो शब्दामध्ये वर्णन करून दुसऱ्याला सांगायला सुरुवात केल्यानंतर मी त्याला खूप समजावून सांगते, अरे असा तो आहे, मला इतका आनंद झालाय, मला तो अनुभव इतका छान प्राप्त झालाय. पण माझ्या मनातला आनंद त्याच्या मनामध्ये पोहोचण्यासाठी मी शब्दांचा आधार घेतलेला आहे, पण तो आनंद त्याच प्रमाणात जो मला मिळालाय तो समोरच्याला मिळणार नाही, कारण तो त्याला स्वतःला घ्यावा लागेल. त्याला जर तो आनंद स्वतःला आला तरच तो त्याचा आनंद, तो पण फक्त त्याला स्वरूप समजून घ्यायला म्हणून त्याला त्या शब्दांचा अर्थ मिळणार, शब्दांचा सहाय्य होणार. म्हणून समर्थांनी सांगितलंय की शब्दांचे 5 प्रश्न त्यांनी विचारले. या 10 ओव्यांमध्ये ते समर्थांना आपल्या भाषेचं तत्वज्ञान ते समजावून सांगतात. आता 5 प्रश्नांची उत्तरं त्यांनी पुढे दिलेली आहेत. पहिलं प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलंय की भाषेचं प्रधान कार्य कोणतं आहे, भाषा काय करते, शब्द आणि अर्थ यांचा काय संबंध असावा. बरं अर्थाचं स्वरूप कसं असतं, कसं स्वरूप, त्याचं अर्थ म्हणजे नेमकं काय आहे. अर्थ आणि सद्वस्तू म्हणजे जी परब्रह्म तत्व आहे, जे आत्मस्वरूप आहे, यांचं आणि अर्थाचं काय संबंध आहे हाही समजून घ्यायला लागेल. आणि जे अनिर्वाच्य म्हणजे जे माचेतून समजत नाही ते भाषेमध्ये कसं आणि किती प्रमाणात आणता येईल, हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. की अनिर्वाच्य ज्याचं जे परब्रह्म तत्वाचं जे वर्णन आहे ते या भाषेमध्ये मी किती प्रमाणात आणू शकेल, किती ओढून आणू शकेल, किती प्रमाणात मी समजावून देऊ शकेल. तो काय सिद्धांत आहे, तो एखादा प्रमेय आहे का, पण तो समजावून सांगता सांगता मी कितपर्यंत त्याच्या जवळ जाऊन पोहोचू शकेल हे समर्थ या ठिकाणी सांगतात आहे. म्हणून या सगळ्यांचं वर्णन करून सांगताना ते काही गोष्टीचा हे घेतात. ते म्हणतात आहे, भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे श्रीराम, दृश्या वेगळे बोलिजे त्यासी वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश श्रीराम. धान्य आणि भूस याचं दृष्टांत समर्थांनी या समासामध्ये घेतलेला आहे की धान्य आहे, धान्य म्हणजे धान म्हणा, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, काही पण त्याच्यावरचे जेव्हा तो भूस आहे, त्याच्यावरचा जो भुसा आहे तो जर काढला तर ते धान्य आणि भूस वेगवेगळं होतं. पण जोपर्यंत आपल्यापर्यंत धान्य पोचवायचं असेल तर ते भूस फार तेवढं आवश्यकच आहे. ते भूस तुम्हाला आपल्यापर्यंत आणून पोहोचते, फक्त आपण काढतो आणि काढण्यामधल्या तो जो सत्व आहे, ते जो दाणा आहे तो आपण ग्रहण करतो. त्याचप्रमाणे या शब्दांचं आहे. आता शब्दांचं सांगतात की ते म्हणतात एक शब्द करतात काय, या शब्दामध्ये म्हणजे खरं सांगायचं तर शब्दातीत शब्दसह हे विष्णूचं स्वरूपाचं वर्णन करताना सुद्धा म्हटलेलं आहे.
शब्दाधिक शब्दसह शिशिर शर्वरीकर. विष्णू सहस्त्रनामामध्ये जे 4-5 आहे त्यातले 2 नावं त्याचे हे सुद्धा आहे. शब्दातीत, शब्दातिग म्हणजे कोणत्याही शब्दांनी ज्याचं वर्णन करू शकत आहे, तिग त्याच्या अतीत शब्दाशिवाय ज्याचं वर्णन करू शकत नाही असा जो तो कोण आहे तो तर शब्दातिग. शब्दसह, आता शब्दसह म्हणजे ते म्हणतात की सगळ्या वेदांनी जो वर्ण्य म्हणजे वर्णन करण्याचा जो विषय आहे म्हणजे जो भगवंत त्याचा विषय असलेला तो कोण आहे शब्दसह, म्हणजे शब्दांनी वर्णन केलं आहे साहित्यामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. कशामुळे? त्या शब्दांनी केलेलं आहे. म्हणजे ते पोहोचवण्याचा आपल्याला वारंवार प्रयत्न करतात आहे. उपनिषद आपल्याला भगवंताचं स्वरूप समजून सांगतात आहे. मंत्राच्या आधाराने आपण भगवंताचं स्वरूप समजून घेतो आहे. पण हे करताना सुद्धा त्या शब्दांचं तेवढंच फोल पण आहे. समर्थ म्हणतात की शब्द कुठपर्यंत वापरता येईल. मग शब्दांचे 2 भाग समर्थांनी इथे सांगितलेले आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य उगवला आणि मावळल्या की आपण दिवस आणि रात्र समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्ञानाचं आपल्याला आहे की ज्या शब्दांच्या सामर्थ्यावर आपण आपला तो दिवस म्हणजे त्या धान्य शब्द जो आहे तो धान्याचा भूस म्हणा त्याच्या सामर्थ्यावर आपण आपल्या त्या शब्दाचा अर्थ आणि शब्द हे वेगळे करू शकतो. त्याचप्रमाणे करू शकतो. मग ते म्हणतात की आपण काय करायचं त्याला इथपर्यंत एक छान एक उदाहरण देता येईल की आपण समजा एसटी बसने प्रवास करतोय तर ते आपण आता इथून अकोल्यावरनं मुंबईला निघालो तर मला अकोल्यावरून मुंबईला पोहोचायचंय. मी तिकीट काढलं, मुंबईच्या बसमध्ये बसली आणि मग तिथे गेल्यानंतर मला त्यांनी सिटी आपल्या डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये त्यांनी आणून सोडलं. कल्याणमध्ये आणून सोडल्यानंतर मी कल्याणचा माझा शेवटचा हे आहे स्थान काय म्हणतात त्याला, शेवटी मी तिथे उतरणार थांबा आहे, माझा शेवटचा थांबा कल्याण आहे. मग कल्याणमध्ये मी येऊन पोहोचल्यानंतर मी तिथे उतरून जाईल. आता माझ्या घरी जायचं असेल तर माझं माझं स्वतःलाच जायला लागेल, मीच धडपड करायला लागेल. तसंच शब्दांचं आहे. शब्द तुम्हाला तिथपर्यंत भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतात, त्याचं स्वरूप वर्णन करून सांगतात. पण तो जो अनुभव घ्यायचा आहे तो तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे. ते वाहकाचं काम करतात. शब्द काय करतात? वाहकाचं काम करतात. त्याप्रमाणे जेव्हा आपल्याला आता एखादा मनुष्य आपल्याशी बोलतो तेव्हा त्याचं काय, त्याचे शब्द जे आहे ते ध्वनी रूपाने आपल्या कानावर पडतात. ध्वनी रूप म्हणजे त्यातला जो ध्वनी रूप आहे ते काय आहे आणि जो शब्द आहे तो काय आहे. मग ते शब्दाचे 2 भाग सांगितले किंवा वाक्याचे 2 भाग सांगितले. एखादं वाक्य घ्या. आता एखादं वाक्य काय घेतलं आपण, समजा इथे एखादं वाक्य घेऊ की आत्मवस्तू ही दृश्याहून वेगळी निराळी आहे. परब्रह्म तत्व हे दृश्य स्वरूपापासून वेगळं आहे. आता हे समजा एक वाक्य घेतलं आपण की आत्मवस्तू किंवा परमात्म स्वरूप हे दृश्याहून वेगळं आहे. आता हे जर आत्म घेतलं त्याच्यातला जो शब्द समूह आहे जो जे आपण म्हटलेला आहे तो काय आहे, त्याचा वाच्यांश आहे. म्हणजे वाचेनी उच्चारल्यानंतर जो तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचतो तो वाच्यांश. आणि लक्षांश म्हणजे त्या शब्दामध्ये जो अर्थ दडलेला आहे, तो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, जो अर्थ माझ्या कानामधून माझ्या अंतःकरणात जाऊन पोहोचतो त्याला लक्षांश म्हटलेलं आहे. कधी कधी बघा आपण खूप बोलतो पण बाजूचा बसलेला म्हणतो मी तुझं काही ऐकलं नाही. तेव्हा फक्त केवळ वाच्यांश झालेला असतो, लक्षांश होतच नाही. आता हे स्त्रियांच्या बाबतीत पुष्कळ वेळा होतं. स्त्रिया म्हणतात हा मी किती वेळची बोलते पण हे अजिबात ऐकतच नाहीये, यांच्या काही कानावर सुद्धा पडत नाही. हे बायकांचं स्त्रियांचं नेहमीच वाक्य आहे. म्हणून माझं काहीतरी ऐका असं वारंवार ती सांगत असते. गमतीचा विनोदाचा भाग सोडला तरी वाच्यांश आणि लक्षांश हे लक्षात घेताना जे आपण बोलतो ते त्या मनाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोचल्यानंतर जो प्रतिसाद येतो तो अर्थ त्या मनाला अपेक्षित असतो किंवा मनाला जाऊन भिडतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वाच्यांश लक्षांश म्हटलेलं आहे. आता हे अर्थ कसे वाहक आहे त्यांनी सांगितलंय. मग ती दिसणारे सांगतात हे का बरं अर्थ आहे वाहक आहे. एखादं दृश्य विश्व आपल्याला दिसतंय, हे काय शब्द दृश्य विश्वातलं आहे. कारण आपण उच्चारतोय म्हणजे आपण काय दृश्य विश्वातलाच एक भाग आहोत. मी सुद्धा दृश्य विश्वातला एक भाग आहे. मग माझं जे स्थूल शरीर आहे त्या वाणीतून निघालेले हे शब्द आहेत. पण ह्याच्यातला जो अर्थ आहे ना तो अदृश्य आहे. यातला अर्थ कधीही दिसणार नाही. हा अदृश्य अर्थ आहे. अदृश्य अर्थ त्या
दृश्य विश्वातून आलेला आहे. त्यांनी दृश्य विश्वाचं रूप धारण केलंय, वाणीचं रूप धारण केलंय आणि हा अदृश्य अर्थ आपल्या अंतःकरणापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे. जेव्हा एखादा शब्द आपण ऐकतो त्याचा जर अर्थ आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचला तर त्या अंतःकरणामध्ये जे काही प्रगट होतं ना ते काय आहे, तो त्याचा लक्ष्यांश आहे आणि त्या दृश्यातून अदृश्यात जाण्याची ही गोष्ट आहे. आपण दृश्यातून अदृश्यात जातोय, तो अर्थ अभिप्रेत करून घेतोय. म्हणून शब्दांचं सामर्थ्य फार मोठं आहे. मंत्र कितीतरी मंत्र आहे, आपण भगवंताचे मंत्र म्हणतो. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. जो जो ज्याचा ज्याचा मंत्र आहे, किती अगणित मंत्र आहेत, भरपूर मंत्र आहे. पण त्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर त्या मंत्राची जी देवता आहे त्या देवतेपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी त्या मंत्राचा उपयोग आहे. तर मंत्राचा उपयोग तिथपर्यंत की त्या आत्मस्वरूपापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचले पाहिजे. तो मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते तिथपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणून त्या मंत्राचा उच्चार आपल्याला वारंवार करायचा. तो करता करता तो अर्थ तिथे जाऊन पोहोचतो आणि त्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन येतो किंवा आपल्याला अनुभूती येते. म्हणून या शब्दांचं फार मोठं महत्व आहे. तरीही शब्द काय म्हणतात ते संवादामध्ये काय असतं तर शब्द काय होतात, शब्द गौण असतं आणि अर्थ प्रधान असतो. बरोबर आहे. शब्द कसे असतात, गौण असतो आणि अर्थ प्रधान असतो. कारण आपल्याला अर्थ हा कसा आहे, जेव्हा शब्द होत नव्हते तेव्हा सुद्धा अर्थ होता, जेव्हा शब्द आले तेव्हा अर्थ आला आणि शब्द जेव्हा विरून गेले तेव्हाही अर्थ आहेच. अर्थ हा कोणापासून आहे, अर्थ हा परेतून निर्माण झालेला आहे. म्हणून ते म्हणतात जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा, कल्पित केला श्रीराम. आणि असं करताना अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे, अनुर्वाच्य श्रीराम. आता जेव्हा तुझे आता अनुभव करताना कसं म्हणतात की त्रिपुटी पाहिजे. त्रिपुटी म्हणजे ऐकणारा, सांगणारा, असं ऐकणारा, करणारा आणि समजून घेणारा. समजून घेणारा एक आहे, समजणे ही एक भाषा आहे आणि जे समजून घेतो आहे त्याची एक साधन आहे किंवा त्याची एक पूर्ण काय म्हणतात त्याला त्याला त्याची एक पूर्ण समजलेली एक गोष्ट सुरू होते आहे, ती लिंक आहे त्याला ती एक प्रकारे. मग हे जे आहे ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी जी केव्हा होते, जेव्हा एकरूप होते, जेव्हा आपल्याला तो अर्थ आपल्या अंतरंगामध्ये उतरतो किंवा ती समजायला लागतो आपल्याला. दुजे विण अनुभव हे बोलणेची व्हावं. दोघांशिवाय बोलणं असतं हे आपल्याला समजूच शकत नाही. पण अनुर्वाच्य कसं आहे, दोघांशिवाय अनुभवाला येते. म्हणून त्रिपुटीचा एकरूप होणं, त्रिपुटी समूळ नष्ट होणं, हे जे संत म्हणतात, हे जे समर्थ म्हणतात ते या ठिकाणी यासाठीच म्हटलेलं आहे. त्रिपुटीने आपल्याला शब्दांनी आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. अर्थ शब्दापूर्वीही होता कारण तो परेच्या आधी निर्माण झालेला आहे. 4 वाणीमधून म्हणजे परावाणी ही अंतिम म्हणजे पहिली वाणी ज्याला म्हणतो आपण, परेतून निघतो तो, हृदयात येतो, मध्यमामध्ये आणि मध्यमामधून तुम्हाला ह्याच्यात येतो, परा पश्यंती मध्ये येतो, मग मध्यमामध्ये आणि मग तुमचा वैखरीमध्ये बाहेर पडतो. बाहेर पडलेला शब्द हा शेवटचं रूप आहे त्याचं. पण तो परेच्या आधी ही जाणीव निर्माण होते. जिथे आपल्याला म्हणतं की स्फुरण होतं आणि माझा शब्द येतो, पण तो अर्थ त्याही आधीचा आहे. मला जे गमलेला आहे अर्थ तो त्याही आधीचा आहे आणि तिथून मग तो परेमध्ये तो येतो, परेतून. म्हणून परेच्याही पलीकडे या अर्थाचं स्वरूप आहे. अर्थ जाणून घ्यायचा असेल तर शब्द त्याचे सहाय्यभूत होतात. म्हणून शब्द हे वाहक आहे, शब्दांशिवाय होत नाही. कारण शब्द दृश्य स्वरूप असले तरी त्या अदृश्य शक्तीला जाणून घेण्यासाठी आपल्याला दृश्याचाच आधार घ्यावा लागतो. दृश्याचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला ते सब जाणून घेता येणार नाही, तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. आणि आपण पलीकडे त्याच्याच अलीकडे आता लक्षांश समजून घेतला, आपण अर्थ आपल्याला समजला तरी सुद्धा ती जो भगवंत आहे, जी स्वानुभव आहे तो आपल्याला मिळत नाही. तुम्ही त्या अर्थ त्या शब्दाचा अर्थ ज्याला लक्षांश म्हटलाय तो आपण समजूनही घेतला, जो आपल्यापर्यंत पोहोचला तरी सुद्धा आपल्याला स्वानुभव मिळत नाही. कारण आपल्याला स्वानुभव मिळायला म्हणून त्या जो लक्षांश आहे त्याचा सुद्धा लय झाला पाहिजे. जो अर्थ मी समजून घेतलेला आहे त्याचा सुद्धा लय झाला पाहिजे. म्हणून संत सांगतात की स्वानुभव सांगण्यासाठी संत दृश्यामधला अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन
स्वतःच्या साक्षात्काराचे अनुभव ते सांगतात. त्याचं साम्य दाखवतात, की माझा अनुभव याच्यासारखा होता. माझा अनुभव याच्याचा आहे. परब्रह्म तत्व कसं इतकं मोठं आहे, व्यापक आहे, तर आकाशाचा अनुभव देतात, की आकाशासारखं ते हे आहे. पण आकाशामध्ये विकार आहेत. आकाशामध्ये विकार आहेत. परब्रह्म तत्व अविकारी आहे. त्याच्यामध्ये काहीही नाही. त्यात ढवळाढवळ त्याच्यात काही कुठली हालचाल नाहीये. ते कसं आहे, अगदी स्थिर आहे, शांत आहे. समजा तुम्ही डोहाचं रूप त्याला उपमा दिली, की अगदी जल कसं डोह जसं जलामध्ये जो डोह असतो, तो कसा स्थिर शांत असतो. त्याची उपमा, त्याची खोली जरी दिली, तर त्याही पेक्षा ते खोल आहे. त्याचा त्याचा जर अंत लागतच नाही त्याचा. आरंभच लागत नाही. ज्याला आरंभ लागत नाही, तो कसा आहे, त्याला अनंत आहे. त्यात त्याचा अंत सुद्धा लागत नाही. म्हणून त्याला कुठलीही आपण उपमा देऊ शकत नाही. तो स्वरूप साक्षात्काराचं त्याचा कल्पनेनेच निराश करायचा आहे. आपण कल्पना करायची असते. कल्पना करता, करता त्याचा आपल्याला निराश करायचा आहे. समर्थ म्हणतात, आता निराश करता, करता त्यांनी सांगितलंय, अजन्मा होता निजेला, तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुस शरण गेला संसार दुःखी. आता उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. हे उदाहरण देताना ते म्हणतात, की एखादा आता सांगण्याच्या 2 पद्धती आहे. एक तर पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलंय, की आपण भक्ती स्वरूपाने सांगितलंय, की मायेचं अस्तित्व मानायचं आणि त्याप्रमाणे तो सांगायचा, की असा अनुभव मला आलेला होता. किंवा दुसरं सांगायचं, की माया मुळीच नाही आहे आणि मग आपलं फक्त ज्ञानाच्या अनुभवावर ते सांगायचं. अशा 2 पद्धतीने परब्रह्म स्वरूपाचं तत्व त्यांनी उलगडून दाखवलं. आता आपण बघितलं दृश्य म्हणजे मायेचं निरसन करत, करत आपण कल्पना कशी आहे, कल्पनेने आपण सारून घेतलो आणि परब्रह्म तत्वाचं ते अजून त्याच्यापेक्षा वेगळं असं सांगितलं. आता दुसऱ्या तत्वाने ते सांगतात आहे, एक ओवी सांगितली आहे, "आहे तितुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसोन काही." फार अवघड ओवी आहे ही. आहे तितुके नाही झाले. आता नाही झालं म्हणजे काय आहे आणि काय नाही झालं? काय आहे आणि काय नाही झालं? नाही नाहीपणे निमाले. आहे नाही जाऊन उरले नसोन काही. आता इथे त्यांनी एक दृष्टांत दिलाय. अजन्मा होता निजला. एक अजन्मा म्हणजे ज्याला मुळात जन्मच नाही. तो मुळात तो इथे अजन्मा म्हणून तो दाखवलेला आहे. तो काय गेला? तो झोपी गेला. आता जो नाहीच आहे, तो झोपी गेलेला आहे आणि त्यांनी स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी काय झालं? संसाराचं दुःख झालं. संसाराचं दुःख झाल्यानंतर तो मग काय म्हणतो, की मी सद्गुरूंना शरण गेला. मग सद्गुरूंना शरण गेल्यानंतर तो म्हणतो, की सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आणि कृपा केल्यानंतर मला त्या परब्रह्म तत्वाचं ज्ञान झालं आणि मग मला हे कळलं, की हे संसार दुःख किंवा जे हे मी पाहत होतो, हे सगळं मिथ्या आहे. आता हे कसं झालेलं आहे बघा, ज्ञानोबा माऊलींनी एक छान अभंग आहे. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 खोटे एक वसेची ना. वसेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे एक हातेची ना. हातेची ना त्याने घडवले 3 मडकी, 2 फुटली एक घडेची ना. अशा पद्धतीने हे पूर्ण छान असं अभंग आहे हा. म्हणजे जिथे एक मुळात काहीच नाहीये, जे मुळातच खोटं आहे, जे मुळात मिथ्या आहे, त्या गोष्टीला आपण अजन्मा ज्याचा जन्मच झाला नाहीये, असं ते परब्रह्म तत्व आहे. तो म्हणतो की मी जन्मला. इथपासून ती कल्पनेची सुरू आहे. कल्पनेची सुरुवात झाली आणि कल्पना करता, करता तो इथपर्यंत आला आणि मग त्याच्या लक्षात आलं ही कल्पनाच होती, खोटंच होतं सगळं. म्हणून आहे तितुके. मी काय म्हटलं माझा देह आहे. नाही झाला तो. आहे तितके नाही झाले. मग माझा देह काय झाला मी कल्पना करताना तो विरून गेला. माझ्या लक्षात आलं, की माझा देह आहे हा खोटा आहे. नाहीपणे मिळालंय. जे मुळात नाहीच आहे, ते कशाच्या ज्ञानाच्या जोरावर मला कळलं, की हे खरं नाहीये. म्हणजे माझा देह खोटा आहे, हे मला ज्ञानाच्या जोरावर कळलं, की हा देह खोटा नाही आहे, तो नाहीच आहे. आहे नाही जाऊन उरले. आता इथे आहे म्हणून मी ज्याला गोंजारलं होतं, तो नाही म्हटल्यानंतर ते काय उरलेलं आहे? ते शून्य उरलेलं आहे. आणि नसोनिक आहे. मग शून्याच्या नंतर जो कोण आहे, तो भगवंताचं प्रचिती आहे. सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्राक्ष सहस्त्रपाद सभुंबिम विश्वतो वृत्तात तिष्ठ दशांगुल. हे सगळं जे जग आहे ना, हे संपूर्ण नाश पावल्यानंतर सगळं गेल्यानंतर तो जो दशांगुळे उरलेला आहे, ते परब्रह्म तत्व आहे.
म्हणून ते म्हणतात, जे आहे नाही जावले नसोनी काही. अशा पद्धतीने ह्या निरूपणाचं मूळ केलंय त्यांनी. या माता समर्थांनी त्यांना शिष्यांनी विचारलं, की तुम्ही मला इतकं सुंदर निरूपणाचं समजावून सांगितलेलं आहे. आम्हाला परत ती खूण आहे ना, अजन्मा तो सांग कवण, तेणे देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोललेले आहेत. आता तिथे समर्थांना शिष्याने प्रश्न केला. खूप कठीण होतं हे सगळं समजून घेणं. पण म्हणून ते परत-परत समजून घेण्यासाठी ते प्रश्न करतात, की हा अजन्मा कोण आहे? तर ते म्हणतात, "अजन्मा तू तूच जाणं. अरे तूच घेतलाय, तूच अजन्मा आहे, तूच आहे. तू तेणे देखील कैसं स्वप्न." मग तू कोण आहे? तू स्वप्नात पाहिलं स्वतःला, की मी कोण आहे? मी देह आहे. अजन्मा कोण आहे? तूच आहे. मग मी देह आहे. मग देह आहे मी, तर हे तू कल्पना केलेली आहे. मग झोपेतलं स्वप्न तुला पडलंय. मग संसारातलं दुःख म्हणजे काय? दृश्यातल्या द्वैतामुळे तुला काय वाटलेलं आहे, की भय वाटायला लागलाय, की स्वप्नातलं स्वप्न पडला बा मला. मग हे जे सगळं आहे ते तुला स्वतःला जाणवलंय. ही सगळ्या कल्पना केलेल्या आहे तू. ह्या सगळ्या कल्पना तू बाजूला सारून टाक. याच कल्पनांचा निराश करून टाक. मग जे काही उरेल ना ती सद्वस्तू असेल. आणि मानवाच्या ज्ञानाच्या कक्षेत 2च बाजू असतात. एक सद्वस्तू आहे किंवा ती नाही. आहे, नाहीपणाने विराले. आता जेव्हा आहे म्हटलं, तरी आपण ती काय म्हणतो, ती कशी ती म्हणून दाखवा म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. नाहीपणाने मिळालं, तरी सुद्धा ती आपण काय म्हणतो, नाही म्हणजे कशी नाहीये, म्हणून तिचाही सुद्धा निराश करतो. म्हणजे ही करता-करता आपल्या लक्षात येतं, की या सगळ्यांच्या पलीकडे ती आहे. मग ही तिला काय म्हटलेलं आहे, आत्मस्वरूप आहे की नाही, या दोन्ही कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी आहेत. मग ते केवळ फक्त असतं, शुद्ध असतं, हा त्याचा स्वभाव आहे आणि ह्यालाच सत्ता असं म्हटलेलं आहे. कोणाच्या सत्तेवर चालतं? भगवंताच्या सत्तेवर चालतं. आपण म्हणतो जे काही जग चालतंय ना, ते भगवंताच्या सत्तेवर चाललंय. अधिष्ठान म्हटलेलं आहे. याला सत्ता म्हटलेलं आहे समर्थांनी. ही सत्ता प्राप्त झालेला कोण असतो? तो आत्मज्ञानी पुरुष असतो. तो या देहामध्ये असतो. सगळे कर्म करतो, सगळे व्यवहार करतात, पण तरी सुद्धा त्याचं स्वरूपाशी ऐक्य झालेलं असतं. तो त्या स्वस्वरूपाशी इतका एकरूप असतो, की सगळे व्यवहार करतो, पण त्यात तो गुंतलेला कुठे नसतो. म्हणून त्याला सहज स्थिती म्हटलेलं आहे. समर्थांनी याला सहज स्थिती म्हटलंय. हे जे आपण आत्मस्वरूपात विलीन झालेले, पण तरी सुद्धा देहामध्ये राहिलेले, असे जे आपण योगी, आत्मज्ञानी पुरुष बघतो, गोंदवलेकर महाराज होतो, यांनी सगळे व्यवहार केलेले आहेत, चोख केलेले आहेत. पण तरी सुद्धा ते आत्मस्वरूपात सतत रमलेले अखंड अनुसंधान होतं. त्यांनी व्यवहार कुठेही चुकवलेले नाही. पण त्यात ते रमले नाही. त्यांनी त्यांचे जे षडविकार आहेत ते त्यांचे नाहीसे झाले होते. अशा पद्धतीने समर्थांनी हा अनुर्वाच्य नावाचा जो समास आहे, तो संपूर्ण समजून दिलाय. म्हणून ते समाधान बोलताची नये ऐसे जाणं, निशब्दाची ऐसी कोण ओळखावी. शेवटी ते काय म्हणतात, की समाधान हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाहीये, ही निःशब्द गोष्ट आहे. ती तू आता समजून घे, ओळखून घे. ऐसे हे समाधान बोलताची नाही जाणं. परत-परत ते सांगितलं, की मला बोलता येत नाही. इतुकेन बाणली खुण निःशब्दाची. आता तू खुणेनीही जाणून घे. ती श्रीदास बोधे गुरुशे संवादे अनुर्वाच्य नाम समास धावा श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे एकदा समाधानाचं समाधान हे असं सांगून त्यांनी ते सांगता येण्यासारखं नाही सांगितलं आणि ते अनिर्वाच्य आहे सांगून त्यांनी इथे आपला हा समाज संपवलाय. ते तुझं तू जाणून घे. असं सांगितलेलं आहे. आता हे कसं जाणून घ्यायचं आहे समर्थ पुढे सांगतातच आहे. जे आजचं जे निरूपण आहे ते समर्थांच्या चरणी अर्पण करते. जे काही उत्तम आहे ते सगळं समर्थांचं आहे आणि ज्या त्रुटी आहेत त्या माझ्या आहे. बोलताना एखाद्या बऱ्याच त्रुटी होतात, बऱ्याच चुका होतात. त्या तुम्ही सुज्ञ श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती तुम्ही सगळं सांभाळून घेता म्हणून माझं निरूपण चालू आहे. तेव्हा सगळ्यांना नमन करते. समर्थांच्या चरणी हे निरूपण समर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.